नमस्कार, मी शीतल भुरके. शीतल्स रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. तर आज मी बनवणार आहे भरली वांगी. खूप सोपी आहे, जास्त काही अवघड नाही आहे. माझी आई ज्या पद्धतीनं भरली वांगी बनवते सेम त्याच पद्धतीने मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागतात ते बघूया. भरली वांगी बनवण्यासाठी इथे मी 5 वांगे घेतलेले आहेत. त्यानंतर अद्रक, लसूण, कोथिंबीर, खोबऱ्याचा कूट, शेंगदाण्याचा कूट आणि आपले हे रोजचे मसाले घेतलेले आहेत. आता मी एका बाउलमध्ये पाणी टाकून घेते. मी वांगे ऑलरेडी पहिले धुवून घेतलेले होते, परंतु ते वांगे आपण कापल्याच्यानंतर परत पाण्यामध्ये टाकले तर वांगे जशाला तसेच राहते, काळे पडत नाहीत. हे बघा, त्याचं थोडंसं देठ कट करून आपल्याला हे असे मधातून 4 भाग करून घ्यायचे आहे. आपण भरली वांगी करणार आहोत आणि तुम्ही जास्त हे करायचे नाही, फक्त 4च भाग करायचे आहेत. आता मी असे सर्व वांगे कट करून घेणार आहे. त्यानंतर आता कोथिंबीर आपल्याला कट करायची आहे. त्यासाठी पहिले धुवून घ्यायची. मी यामध्ये कांदा टमाटर काहीही वापरत नाही, फक्त अद्रक लसूणच वापरणार आहे. आणि फक्त अद्रक लसूण वापरून सुद्धा आपली ही भरली वांग्याची भाजी खूप छान होते. कांदा टाकायची अजिबात गरज नाही आहे. अद्रकचे वरचे टपर काढून घ्यायचे पहिले, त्यानंतर त्याला थोडंसं कट करायचं आहे आपल्याला. आता हे आपल्याला खलबत्त्यामध्ये बारीक करून घ्यायचं आहे. तुम्हाला जर मिक्सरमधून करायचं असेल तर तुम्ही मिक्सरमधून सुद्धा करू शकता, परंतु जर तुम्ही खलबत्त्यातून केलं तर चव जास्त चांगली येते. पहिले थोडीशी कोथिंबीर आपल्याला खलबत्त्यात बारीक करायची आहे. कोथिंबीर नेहमी देठाकडची म्हणजे जे काड्या असतात त्या साईडनं बारीक करायसाठी घ्यायचे आहेत. पानं नाही घ्यायचं, फक्त काड्या जास्त घ्यायच्या. त्यानंतर अद्रक लसूणसुद्धा बारीक करून घ्यायचं आहे. मी दोन्ही एकत्रच केलं. तुम्हाला जर वेगवेगळं बारीक करायचं असेल तर वेगळंसुद्धा तुम्ही करू शकता आणि एकत्र केलं तरीही काही हरकत नाही आहे. हे बघा, आता कोथिंबीर आणि अद्रक लसूण बारीक करून झालेले आहे. आता या ताटामध्ये मी खोबऱ्याचा कूट घेतलेला आहे. त्यानंतर शेंगदाण्याचा कूट घ्यायचा आणि आता यामध्ये आपल्याला हळद, लाल तिखट आणि गरम मसाला टाकायचा आहे आणि थोडंसं मीठ टाकायचं आहे. हे बघा, प्रमाण बघा, मी थोडंच घेत आहे, जास्त टाकत नाही आहे. आपले जे हे वांगे आहेत वांग्यापुरतंच आपल्याला घ्यायचं आहे. आता याला पूर्ण मिक्स करायचं आहे. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही यामध्ये थोडंसं पाणी टाकून याला व्यवस्थित घट्टसर करू शकता, नाही टाकलं तरीसुद्धा चालते. मी यामध्ये पाणी वापरत नाही. आता हे वांगे असेच काढून पूर्ण वांग्यामध्ये मी हे कूट भरणार आहे. जर तुम्हाला याला ओलं करून भरायचं असेल तरीसुद्धा चालते. पाणी टाकत नाही, कारण की वांग्याला ऑलरेडी पाणी असते, त्याच्यामुळं हे जे कूट आहे व्यवस्थित बसते, याच्यातून बाहेर निघत नाही. हे बघा, आता मी ज्या पद्धतीनं वांग्यामध्ये पूर्ण कूट भरलेला आहे तसंच आपल्याला आता हे सर्व सारण जे आहे पण तयार केलेलं आहे हे पूर्ण वांग्यामध्ये मी भरून घेणार आहे. तुम्हाला जर जास्त वांग्याचं बनवायचं असेल तर तुम्ही कूटचं प्रमाण वाढवू शकता आणि जर तुम्हाला तिळाचा कूट आवडत असेल तर तुम्ही शेंगदाणा, खोबरं आणि तीळ या तिघांचा कूटसुद्धा एकत्रच करून म्हणजे वापरू शकता. हे बघा, मी पूर्ण वांग्यामध्ये भरलेलं आहे हे. आता आपण भाजी बनवायला घेऊया. मी गॅसवर कढई ठेवलेली आहे. कढई छान गरम झाल्याच्या नंतर त्यामध्ये आपल्याला 2 चम्मच तेल टाकायचं आहे. तेल छान गरम झाल्याच्या नंतर त्यामध्ये मोहरी टाकायची. तेल गरम झाल्याच्या नंतरच मोहरी टाकायची. त्यानंतर यामध्ये आपल्याला जिरं टाकायचं आहे. जर तुमच्याकडे कढीपत्ता अवेलेबल असेल तर तुम्ही कढीपत्तासुद्धा वापरू शकता. त्यानंतर यामध्ये लसूण टाकायचं. अद्रक लसणाचा पेस्ट टाकलेली आहे. याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे. त्यानंतर यामध्ये आपण जी कोथिंबीर बारीक करून घेतलेली आहे खलबत्त्यामधून ती टाकायची. कोथिंबीर जेव्हा आपण खलबत्त्यामधून बारीक करतो तेव्हा त्याचा रस निघतो, त्याच्यामुळे याला चव खूप छान येते. तुम्ही नक्की करून बघा अशा पद्धतीनं. आता यामध्ये आपल्याला हे वांगे टाकायचे आहे आणि आता याला 2 मिनिट असंच फ्राय केल्यासारखं आपल्याला परतून घ्यायचं आहे. याचा थोडासा हलकासा रंग बदलेपर्यंत आपल्याला याला परतवायचं आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला गरम मसाले टाकायचे आहेत. यामध्ये मी हळद घेतलेली आहे. त्यानंतर 2 चम्मच लाल तिखट, गरम मसाला आणि मीठ घेतलेलं आहे. आता याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आता वरून आपल्याला कुठलाही कूट वगैरे वापरायचं नाही आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे. तुम्हाला भाजी जेवढी हवी असेल तुम्ही त्या पद्धतीनं पाणी वापरा. जर तुम्हाला भाजी जास्त जणाची पाहिजे असेल, वांगे जर यामध्ये जास्त पाहिजे असेल भाजीमध्ये, तर तुम्ही कूटचं प्रमाण वाढवू शकता. मी 5च वांग्याची भाजी केली, त्याच्यामुळे मी कूटचं प्रमाण तेवढं ठेवलेलं होतं. आणि हे बघा, आपली वांग्याची भाजी बनवून तयार आहे. हे बघा, दिसायलासुद्धा खूप छान दिसत आहे
आणि चवीलासुद्धा खूप छान लागते, झणझणीत झालेली आहे. जर तुम्हाला ग्रेव्ही टाईप बनवायची असेल तर तुम्ही पाणी थोडं कमी वापरा. यामध्ये आता भाजी झालेली आहे. आता यामध्ये भरपूर सारी कोथिंबीर टाकायची आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा किती छान दिसायला दिसत आहे. तर कशी वाटली तुम्हाला ही झटपट होणारी रेसिपी? आवडलीच तर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा. भेटू मग अशाच नवीन व्हिडिओमध्ये. बाय. थँक्यू.